गेली काही वर्षे अनेक वेळा विनंती करून झाल्यावर अखेर शेरलॉक होम्सनं हे प्रकरण वाचकांसमोर मांडण्यास परवानगी दिली. तो आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता त्या काळातलं हे प्रकरण आहे. होम्सला आणि मला दोघांनाही टर्किश बाथ घेण्याचा शौक. त्या दिवशी असंच अंघोळ करून झाल्यावर वरच्या मजल्यावर अंग सुकवत बसलो होतो. एकीकडे धूम्रपान व वर्तमानपत्र वाचणं चालूच होतं. तो दिवस होता 3 सप्टेंबर 1902. मी सहज त्याला अलीकडे काय काम चालू आहे असं विचारलं. उत्तरादाखल त्यानं आपला हात लांब केला आणि हाताशी असलेल्या कोटाच्या खिशातून एक लखोटा काढून माझ्या हातात ठेवला. हा एक मूर्खपणा असेल किंवा जीवन मरणाचा प्रश्न तरी. ते लखोटा देता देता म्हणाला, सध्या तरी मला त्या मजकुरावरून काहीच सांगता येत नाही. ते पत्र कार्टन क्लब वरून आलं होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळी पाठवण्यात आलं होतं. त्यात मजकूर होता, सर जेम्स डॅमरी यांचेकडून शेरलॉक होम्स यांना शुभेच्छा. ते उद्या 4:30 वाजता भेटण्यासाठी येत आहेत. त्यांचं काम अत्यंत महत्वाचं व तितकंच नाजूकही आहे, म्हणून श्री होम्स यांनी यावेळी जरूर हजर राहावं आणि तसं कार्टन क्लबवर फोन करून कळवावं. मी हजर राहत असल्याबद्दल कळवलं आहे. माझ्या हातून लखोटा परत घेत असताना होम्स म्हणाला, तुला या डॅमरी बद्दल काही माहित आहे? इंग्लंडमधील वरच्या वर्तुळात त्याचं नाव वारंवार घेतलं जातं. मग मी तुला थोडी आणखी माहिती देतो. नाजूक प्रकरणाचा गवगवा होऊ देण्याबाबत त्याची ख्याती आहे. हॅमरफिल्ड विल प्रकरणात त्यानं सर जॉर्ज लेविस यांच्यासाठी बजावलेली कामगिरी आठव. यशस्वी वाटाघाटी करण्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. हे प्रकरण फार गंभीर असणार म्हणून तो आपली मदत मागण्यासाठी येत आहे. आपली मदत अर्थात तुझी तयारी असेल तर मला आनंदच वाटेल. मग 4:30 ही वेळ लक्षात ठेव. तोपर्यंत आपण हा विषय डोक्यातून काढून टाकू. ही घटना घडली त्यावेळी मी क्वीन ॲने स्ट्रीटवर स्वतंत्र खोली घेऊन राहत होतो. पण ठरलेल्या वेळेपूर्वी मी बेकर स्ट्रीटवर हजर झालो. बरोबर 4:30 वाजता सर जेम्स डॅमरी येऊन दाखल झाले. अंगानं उंच, गुळगुळीत दाढी केलेला रुंद चेहरा असं त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांच्या परिचयाचं होतं. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भरदार पण गोड आवाज. ते हसतमुख तर होतेच, पण नजरेवरून मोकळ्या स्वभावाचे आहेत असं वाटत होतं. त्यांची टॉप हॅट, काळा फ्रॉक कोट, मखमली जाकीटावर मोती जडवलेली पिन आणि चमकदार बूट असा उंची आणि नीटनेटकी पेहराव केलेला होता. त्यांच्या खानदानी व्यक्तिमत्वामुळे खोलीला शोभा आली. डॉक्टर वॅटसनही इथे असणार याची मला खात्री होतीच. ते अदबीनं वाकून म्हणाले, या प्रकरणात त्यांचीही मदत आवश्यक आहे. मिस्टर होम्स, आपण प्रकरणात कोणतीही कसूर ठेवत नाही. प्रसंगी हिंसाचाराला तोंड देण्याची ही आपली तयारी असते, याची मला कल्पना आहे. यावेळी आपली गाठ युरोपमधील अत्यंत धोकेबाज इसमाशी आहे. आतापर्यंत मी अशा कितीतरी धोकेबाज इसमांशी यशस्वी सामना केला आहे. होम्स हसून म्हणाला, आपला हा शत्रू प्रोफेसर मॉरिसआर्टी किंवा कर्नल मॉरेनपेक्षाही जास्त धोकेबाज असेल तर त्याच्याशी 2 हात करायला मला मजाच येईल. या इसमाचं नाव तरी काय? आपण कधी बॅरन ग्रुनर हे नाव ऐकलं आहे? म्हणजे तो ऑस्ट्रियन खुनी. यावर कर्नल डॅमरी यांनी हसून आपला हात पुढे केला. खरंच होम्स, तुम्हाला हरवणं फार कठीण आहे. तुम्ही त्याला खुनीही ठरवून मोकळे झालात. आपल्या खंडात घडणाऱ्या गुन्ह्यांची तपशीलवार माहिती ठेवणं हा माझ्या कामाचा भाग आहे. प्रागमध्ये घडलेला प्रकार ज्यानं वाचला आहे तो या माणसाला खुनी म्हणूनच ओळखणार. केवळ संशयाचा फायदा मिळाल्यामुळे तो सुटला. तो ज्याला अपघात म्हणतो तो स्पगन पास मधील प्रकार म्हणजे त्यानं आपल्या पत्नीचा केलेला खूनच आहे. याविषयी मला 100% खात्री आहे. तो लंडन मध्ये आला आहे आणि आज ना उद्या आपली त्याच्याशी गाठ पडणार विषयीही खात्री आहे. इथे या ग्रुनरनं काय उद्योग केला? मागल्या दुःखद प्रसंगाशी संबंधित तर काही नाही ना? नाही, हे त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. झालेल्या गुन्ह्याची शिक्षा देणं योग्य, पण गुन्हा घडण्यापूर्वीच थोपवणं जास्त योग्य असतं. तुमच्या नजरेसमोर एखादा गैरप्रकार घडतो आहे
आणि तुम्ही तो थोपवू शकत नाही यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही होम्स. अशा चिवट परिस्थितीत सापडणं वाईटच आहे. निश्चितच याचा अर्थ मी ज्यांच्या वतीने काम करतो आहे त्यांना तुमची सहानुभूती असणारच. म्हणजे आपण इथे प्रतिनिधी म्हणून आला आहात तर. मग खरं काम निश्चित कोणाचं आहे? आपण या प्रकरणावर जास्त जोर दिला नाही तर अधिक चांगलं होईल. मी ज्यांच्या वतीने आलो आहे त्यांना त्यांचं नाव कुठेही उघड होऊ देणार नाही असं वचन मी दिलं आहे. यामागील उद्देश खात्रीनं चांगला आहे. त्यांना प्रसिद्धी नको आहे एवढंच. आपल्या कारवाईवर कोणतीही बंधनं असणार नाही. मोबदलाही घसघशीत मिळेल. मग त्या व्यक्तीचं नाव सांगायचं हवंच का? माफ करा, होम्स म्हणाला. कुठल्याही प्रकरणात एका बाजूचं रहस्य सोडवण्याची मला सवय आहे, पण दोन्ही बाजूंची सोडवणे हे काम काहीसं गोंधळ उडवणारं आहे. माफ करा सर जेम्स, मी ही कामगिरी स्वीकारू शकत नाही. आपल्या या निर्णयाचे किती गंभीर परिणाम होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही मिस्टर होम्स. सर जेम्स खेदानं आणि निराशेने म्हणाले. तुम्ही मला मोठ्याच अडचणीत टाकीत आहात. आपल्याला सारी परिस्थिती सांगितली की आपण ही कामगिरी स्वीकारणारच याविषयी मला खात्री होती, पण काही बंधनामुळे मी सारा तपशील सांगू शकत नाही. निदान त्यातील काही गोष्टी तरी आपल्याला सांगू शकतो का? जरूर, पण म्हणून मी ही कामगिरी स्वीकारीनच असे नाही हे लक्षात असू द्या. मान्य. आपण जनरल डी मेरव्हिले यांचं नाव ऐकलं असेलच. हो, खैबर खिंडीत पराक्रम गाजविणारेच आहेत ना? होय, त्यांना व्हायोलेट नावाची मुलगी आहे. तरुण, श्रीमंत, सुंदर, हुशार, अगदी सर्वगुण संपन्न म्हणणारा. पण ही भोळी भाबडी मुलगी एका सैतानाच्या पाशात अडकली आहे. म्हणजे या बॅनर ग्रुनर तिच्यावर आपलं जाळं टाकलं आहे तर. होय, प्रेमाचं मजबूत जाळ. हा इसम दिसायला देखणा, रुबाबदार, मधाळ बोलणं आणि हुशारीनं वागणं यासाठी प्रसिद्ध आहे. याची तुम्हाला कल्पना आहेच. स्त्रियांना भुरळ पाडणारा आणखी काय हवं असतं? पण त्याची आणि व्हायोलेटची भेट कुठे आणि कशी झाली? भूमध्य समुद्रावरील एका सफरीत. एका कंपनीनं निवडक लोकांना आपल्या जहाजावर घेतलं होतं. त्यांना या बॅनरच्या कर्तबगारीची तेव्हा कल्पना नव्हती. या सैतानानं या तरुणीशी जवळीक साधली आणि तिचं मन जिंकून घेतलं. ती त्याच्या प्रेमात पडली आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी वेडी झाली आहे असं म्हणणं जास्त योग्य होईल. त्याच्याशिवाय जगात दुसरं काही आहे हे तिला मान्यच नाही. त्याच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेण्यास ती तयार नाही. तिला या वेडापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रयत्न करून झाले, पण ते सारे फुकट गेले. पुढील महिन्यात त्याच्याशी लग्न करण्याचं तिनं निश्चित केलं आहे. ती सज्ञान आहे आणि शब्दाला पक्की आहे. तिला या संकटापासून कसं रोखायचं हाच बिकट प्रश्न आहे. तिला त्याच्या या आधीच्या कृत्याची माहिती आहे. हो, त्या लबाड कोल्ह्यानं तिला सारा पूर्व इतिहास सांगितला आहे. आपण निरपराध आहोत आणि या निराधार अफवांचे नाहक बळी ठरलो आहोत हे तिला पटवून देण्यात तो यशस्वी झाला आहे. आताही त्याच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेण्यास तयार नाही. एकंदरीत परिस्थिती या थराला गेली आहे तर. पण बोलता बोलता तुम्ही जनरल डी मेरव्हिल यांचे नाव घेतलं. त्यांच्या वतीनं तुम्ही आला आहात नाही म्हणणं म्हणजे तुम्हाला फसवण्यासारखं होईल. डी मेरव्हिले पार खचून गेले आहेत. एवढा मोठा लढवय्या या घटनेमुळे फार हवालदिल होऊन गेला आहे. रणांगणावर कधीही हार न मानणारा शूरवीर या धूर्त सैतानापुढे हतबल झाला आहे. मी ज्याच्या वतीने आलो ते सद्गृहस्थ जनरल साहेबच फार जुने व अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांच्या या व्हायोलेटवर तिच्या लहानपणापासून जीव आहे. काहीही प्रयत्न न करता उघड्या डोळ्यांनी तिच्या भविष्याचं वाटोळं झालेलं बघणं त्यांना पसंत नाही. स्कॉटलंड यार्ड या प्रकरणात काहीही करू शकत नाही. आपल्याला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगावं ही त्यांची सूचना. पण आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव या प्रकरणात कुठेही उघड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. माझ्या मागे ते कोण याचा तुम्ही शोध लावू शकालच याची मला खात्री आहे.
पण माझी आपल्याला विनंती आहे की कृपया तसं काही करू नका. कृपया त्यांची ओळख उघड करू नका. यावर होम्स काहीसा विचित्र हसला. तशी मी तुम्हाला हमी देऊ शकतो, तो म्हणाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची समस्या मला महत्वाची वाटते आणि मी त्याच्यात लक्ष घालण्यास तयार आहे. तुमच्याशी संपर्क साधायचा झाला तर कुठे साधायचा? मी कार्टन क्लब वर भेटू शकेन. काही तातडीचं काम निघालं तर या माझ्या खासगी क्रमांकावर फोन करा. अजूनही होम्सच्या चेहऱ्यावर हास्य होतच. आपल्या गुडघ्यावर आपली चोपडी उघडून तिच्यात त्यानं तो क्रमांक लिहून घेतला. हा बॅरन सध्या कुठे राहतो हे माहीत आहे का? किंगस्टरजवळ व्हॅरनाम लॉज मध्ये हे घर चांगलं मोठं आहे. भल्या बुऱ्या मार्गानं त्यानं अफाट पैसा मिळवला आहे आणि त्यामुळे त्याची ताकद अधिकच वाढली आहे. तो सध्या तिथेच राहतो का? हो. तुम्ही आतापर्यंत सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त या इसमाविषयी अधिक काही माहिती सांगू शकता का? त्याच्या आवडीनिवडी फार खर्चिक आहेत. त्याला घोड्याचा फार शौक आहे. तो काही दिवस पोलो खेळत असे, पण त्याच्या या प्राग भानगडीचा फारच गवगवा झाला. त्यामुळे त्याला तिथून पळ काढावा लागला. त्याच्याजवळ पुस्तक आणि चित्रांचा फार मोठा संग्रह आहे. तो स्वतःही चांगला कलाकार आहे. चिनी मातीच्या वस्तूंचा त्याला चांगला अभ्यास आहे आणि त्या विषयावर त्यानं एक पुस्तकही लिहिलं आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्व, होम्स म्हणाला. बरेच मोठे गुन्हेगार असेच असतात. माझा जुना मित्र चार्ली पीस व्हायोलिन उत्कृष्ट वाजवत असे. वेन राईट हा सुद्धा सामान्य कलाकार नव्हता. अशी बरीच नावे सांगता येतील. ठीक आहे सर जेम्स, मी या बॅरन ग्रुनरकडे लक्ष देतो असं आपल्या मित्रांना सांगा. सध्या मी आणखी काही सांगू शकत नाही. माहिती मिळवण्याचे माझे स्वतःचे असे काही मार्ग आहेत. या प्रकरणात काहीतरी मार्ग निश्चित सापडू शकेल एवढंच आता सांगू शकतो.